लक्ष असतं माझं हा, जसं मी दरवेळी आपल्या या एपिसोडमध्ये सांगत असतो की मराठीतला हा असा पहिला प्रयोग आहे ज्याला मी इंटरॅक्टिव्ह म्हणतो, तुमच्या मतांची दखल घेणारा आहे आणि ओपिनियनेटेड, म्हणजे असं की ज्याच्यामध्ये मत मांडलं जातं. नेहमीमध्ये बातमी सांगणारे व्हिडिओज आहेत का? आहेत. एक्सप्लेनर आहेत का? एक्सप्लेनर पण आहेत. हे एक्सप्लेनर नाही आहे, हे पण समजून घ्या. मी याच्यात एक्सप्लेन करतो पण तो त्याचा भाग आहे व्हिडिओचा. बेसिकली आपण त्याच्यावरती काहीतरी मत मांडतो आणि तुमची मतं जाणून घेतो. असा हा फेसबुकवरचा हा मराठी न्यूज मीडियातला पहिला प्रयोग आहे, ज्याचं नाव आहे लक्ष असतं माझं, ज्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद देता. गेला एक आठवडा मी तुम्हाला भेटू शकलो नाही जवळपास, किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस, कारण मी आमच्या टीमसोबत उत्तर प्रदेशमध्ये होतो. आम्ही तिकडे वाराणसी, गोरखपूर, लखनौ या भागांमध्ये गेलो होतो आणि त्यामध्ये आमचा वेळही गेला आणि तिथून संध्याकाळी लाईव्ह करणं जवळपास अवघड होऊन बसायचं आणि बाकीचे आम्ही कार्यक्रम केले जे सुद्धा तुम्ही पाहिले असतील. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी तुमच्याकडे येतो आणि तिकडे गेल्यानंतर झालं असं की या मधल्या काळामध्ये हा सगळा रशिया युक्रेनचा सगळा प्रकार सुरू झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की किती वाईट अवस्था झालेली आहे दोन देशांमध्ये या रशियाच्या आक्रमकपणामुळे. आणि जगभर चिंतेचं वातावरण आहे की तिसरं महायुद्ध भडकेल की काय. अमेरिकेच्या बायडन यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आमच्यासमोर दोन पर्याय रशियाने ठेवलेले आहेत, एक म्हणजे आर्थिक निर्बंध किंवा सरळ तिसरं युद्ध, महायुद्ध. ताज्या ज्या बातम्या आलेल्या त्याच्यानुसार युक्रेन आणि रशियामधली चर्चेची पहिली फेरी निष्फळ झालेली आहे. रशियाकडनं हल्ले करणं चालूच आहेत. त्यांच्या काही शहरांवरती त्यांचे ताबे मिळवलेले आहेत, काही ठिकाणी ते ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत. युक्रेनियन नागरिक अतिशय धीरानं, शूरपणे आपल्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावत तिकडे लढतायत, झुंज देत आहेत. आणि एक दुर्दैवी सगळा प्रकार घडलेला आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर. 21व्या शतकात कुठला तरी देश दुसऱ्या देशावरती सीमा वाढवण्यासाठी आक्रमण करतो, हेच पटण्यासारखं नाही आहे, पण ते होताना दिसतं आणि त्याच्यामुळे जगभरात रशियाला निंदा नालस्ती सुद्धा सहन करावी लागते. आणि कोणतेही शांतताप्रिय व्यक्ती, आपण कोणत्याही बाजूचे असू, आपल्याला जर का व्यक्ती म्हणून म्हणाल तर आपल्याला युक्रेनच्या बाजूने आपला कल जातो. युक्रेनच्या बाजूने आपलं स्वाभाविक मन वाटतं की युक्रेनवरती कशाला हल्ला करताय. पण हे जरी खरं असलं तरी जगाच्या पटलावरती अशा प्रकारे भाबडं होऊन चालत नाही. जगाच्या पटलावर असं भाबडं होऊन चालत नाही, भोळं होऊन चालत नाही, भोळसट होऊन चालत नाही, बालिश होऊन चालत नाही आहे. मात्र हाच भोळसटपणा, बालिशपणा, भाबडेपणा भारतामध्ये अनेक लोक दाखवत आहेत. विशेषतः भारताच्या भूमिकेवरून. भारताची काय भूमिका आहे आतापर्यंत युक्रेन रशिया या सगळ्या संघर्षाच्या बाबतीत? जेव्हा हा संयुक्त राष्ट्रांसमोरचा प्रश्न आला किंवा जिथे मतदानाची वेळ आली, भारत त्याच्यामध्ये, त्या चर्चेमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये, वोटिंगमध्ये ॲब्स्टेन राहिलेला आहे, म्हणजे तटस्थ राहिलेला आहे. आणि यावरनं खूप जोरदार टीका होते. अनेक वरिष्ठ पत्रकार भारत सरकारवर टीका करतायत, भारतावर टीका करतायत. भारतातले अनेक शांतताप्रेमी आहेत, ते म्हणतायत की काही कारण नसताना युक्रेनवरती हल्ला चढवला गेलेला आहे, तर तुम्ही किमान निषेध व्यक्त करा, किमान बाजू काही करू शकू नको करू, पण किमान रशियाला सांगा, निवेदन द्या, आवाहन करा युद्ध थांबवा म्हणून. ते पण करत नाहीये भारत, असं ते म्हणतायत. अनेक लोक आहेत की जे अगदी युक्रेनसाठी धाय मुकलून रडतायत. त्यांना युक्रेनबद्दल अतिशय जिव्हाळा वाटू लागलेला आहे आणि त्यांना वाटतं की रशियाचा आक्रमकपणा, उद्दामपणा, एवढं मोठं राष्ट्र, एवढी मोठी ताकद आहे, तर हा सगळा उद्दामपणा आहे आणि तो रोखला गेला पाहिजे, असं सुद्धा म्हटलं जात आहे. पुतीन एक खलनायक झालेले आहेत, जे ते खलनायक आहेत सुद्धा, पण ते खलनायक बनवण्यात आलेले आहेत मोठे. आणि झेलेन्स्की जे युक्रेनचे प्रमुख आहेत ते एक प्रकारे नायक ठरत आहेत. आणि हे तर उघडच आहे की आपल्या नेहमीच्या काय म्हणू त्याला परिस्थितीत सुद्धा सायकल आणि मोटरसायकलची टक्कर झाली की सायकलवाला हा नेहमी सहानुभूतीचा हकदार ठरतो. मोटरसायकल आणि गाडीची झाली की मोटरसायकलवाल्याच्या बाजूने सहानुभूती असते. गाडी आणि ट्रकची टक्कर झाली की गाडीवाल्याच्या बाजूने सहानुभूती असते. त्याचप्रमाणे हा एवढा मोठा रशिया युक्रेनवरती आक्रमण करून आलेला आहे, स्वतःची पूर्ण ताकद लावतोय आणि त्याच्या मागे नुसतं रशियाच्या आजच्या या सगळ्या इन्व्हेजनच्या मागे पुतीन यांचा गेल्या 20 वर्षांचा, 2 दशकांचा जो एक राजकीय एकांगीपणाचा इतिहास आहे, रशियावरच्या कंट्रोलचा इतिहास आहे, रशियावरच्या अप्रत्यक्ष हुकुमशाहीचा इतिहास आहे, शी जिनपिंग चीनमध्ये तो करून दाखवतायत. त्या सगळ्याची पार्श्वभूमी असल्यामुळे असं मानलं जातं की पुतीन हे आजच्या काळातले हिटलर आहेत आणि त्यांनी आता जसं हिटलरला थर्ड राईचचं स्वप्न होतं, सगळा युरोप पादाक्रांत करायचा होता, रशिया जिंकून टाकायचा होता, तसं तर पुतीन यांना सुद्धा जुना USSR परत आणायचा आहे. त्याच्यामध्ये जे ईस्ट ब्लॉकमधले सोव्हिएत देश तेव्हाचे होते ते मिळवायचे. खालच्या कदाचित पुढे जो सेंट्रल एशिया आहे तिथल्या देशांकडे सुद्धा त्यांचं लक्ष जाईल, कारण ते सुद्धा खनिज आणि बाकीच्या समृद्धीने भरलेले देश आहेत, ते मिळवायचा त्यांचा प्रयत्न असेल वगैरे वगैरे. त्यामुळे एकूणच जगामध्ये आता दोन गट नाही, खरं तर एकच गट बनलेला आहे. एक सगळा युक्रेनवादी
आणि अलिप्त राहिलेले ते 3 देश, एक चीन, भारत आणि दुसरा UAE. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण आपल्या पातळीला बोलतो, आता आपण आहोत कोण? म्हणजे या युक्रेन रशियाच्या वादाच्या दरम्यान आपण फक्त थोडीशी चर्चा करू शकतो. आपण इकडे दूर भारतातल्या महाराष्ट्रामध्ये बसून आपण शेवटी थोड्या शुभेच्छा देऊ शकतो, काळजी व्यक्त करू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. आणि मी म्हणालो तसं व्हिडिओच्या सुरुवातीला, कुठल्याही शांतताप्रेमी नागरिकाची भूमिका ही युक्रेनवरच्या रशियाच्या हल्ल्याच्या विरोधातली असली पाहिजे. पण जेव्हा मी देश म्हणून विचार करतो, ज्यावेळी आपण देश म्हणून जर का विचार करायचा प्रयत्न केला, मग तिथे भाजप, मोदी असोत की तिथे नेहरू असोत की तिकडे कोणीही असो, तुम्हाला असा विचार करून चालत नाही. आणि इथे मात्र सगळा जो काही घोळ चाललेला आहे त्याच्यामध्ये कोणी सरकारवर टीका करतंय. हिंदुत्ववाद्यांची आणखी वेगळीच गंमत आहे. त्यांना वाटतंय की बघा, जसं आपल्याला अखंड भारत हवा आहे तसाच पुतीन यांना अखंड USSR परत एकदा मिळवायचा. आता USSR होता कम्युनिस्ट हे कोणत्याही प्रकारच्या धर्माच्या अगेन्स्टवाले. त्यांचं कौतुक कोणाला आहे? हिंदुत्ववाद्यांना. कुणाबद्दल? USSR बद्दल, जो आता अस्तित्वात नाहीये. पुतीन यांना तरी तो USSR हवाय का? तर मुळीच नाही. त्यांना हवंय, पुतीनला हवंय हे झारचं साम्राज्य, जे कम्युनिस्ट चळवळीच्या राज्यक्रांतीनंतर ताब्यात आलं होतं. पण पुतीनला स्वप्न आहेत झारच्या राज्याची. लोकांना वाटतंय USSR परत आणतोय असं डाव्यांना वाटतंय, आणि हिंदुत्ववाद्यांना वाटतंय अखंड रशिया. त्यांच्या डोळ्या मनामध्ये काय आहे? अखंड भारत. असं सगळं ज्याला तोंडाला, म्हणून मी आजच्या व्हिडिओला नाव पण दिलेलं आहे की कुणी पुतीन घ्या, कुणी झेलेन्स्की घ्या, ज्याला हवं त्याला त्याने घ्या, त्याच्यातून खुश व्हा. पण अशा प्रकारे इंडियन काय म्हणू, इंटरनॅशनल पॉलिटिक्स चालत नाही. मला या बाबतीमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या बाबतीत मी डिग्री घेतलेली आहे. मी काय फार तज्ज्ञ नाही आहे त्याच्यातलं. डिग्री घेतली ती सुद्धा एकदा नापासच झालो होतो त्यामध्ये. ऑक्टोबर पासवाला माणूस आहे मी. पण त्याच्याने अभ्यास करता आला आणि त्याच्यातून रिअल पॉलिटिक नावाचा शब्द काय असतो आणि पॉलिटिक्स ऑफ रिअलिझम काय असतं, या काही कन्सेप्टशी माझा परिचय झाला. आणि या कन्सेप्ट्स इतक्या श्रूड आहेत, इतक्या क्रूर आहेत, इतक्या व्यवहारी आहेत की त्याच्यापुढे आपला भाबडेपणा, फार बावळटपणा वाटायला लागतो. आणि वाटायला लागते की अरे लोकांना माहीत नाही की या जगाच्या पटलावर काय चालू असतं. आता सध्या काय चाललंय, तर एक वर्ग असं म्हणतोय, पहिल्यांदा आपण घेऊयात स्वातंत्र्यप्रेमी. आता या स्वातंत्र्यप्रेमींमध्ये सुद्धा वेगवेगळे गट आहेत. पण प्रामुख्याने स्वातंत्र्यप्रेमी म्हणजे ते म्हणतात की अरे युक्रेनवरती हा हल्ला केला रशियाने आणि असं करता कामा नये. अगदी बरोबर आहे. आता रशिया आक्रमण का करत आहे युक्रेनवरती, किंवा मुळात त्या युक्रेनच्या मागे, युक्रेनमध्ये जो नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, जी अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांनी मिळून एक तयार केलेली एक, जशी आपण ब्रिक्स आपल्याला माहिती आहे, क्वाड आपल्याला माहिती आहे, तशाच प्रकारचा खूप जुना करार आहे हा शीतयुद्धाच्या काळातला. त्याच्यामध्ये युक्रेनला आणणं सुरू झाल्यानंतर आणि नाटोचं ताकदीचं प्रदर्शन जेव्हा त्या नाटोच्या ताकदीच्या सावलीखाली युक्रेन यायला लागल्यानंतर रशियाला ते एक स्वतःवरचं आक्रमण वाटू लागलं. लक्षात घ्या, जसं इंडियन सबकॉन्टिनेंट हा भारतीय उपखंड हा भारताचा उपखंड नसला तरी सुद्धा भारतीय उपखंडात उद्या काही लफडी झाली, पाकिस्तानमध्ये चीन यायला लागला, ग्वादारमध्ये घुसायला लागला, तिकडे श्रीलंकेत इन्व्हेस्टमेंट करू लागला, भूतानला काहीतरी करू लागला कुसापती, आपला कन्सर्न आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा काही झालं तरी आपला कन्सर्न आहे, कारण आपण इकडचे सगळ्यात मोठे राष्ट्र आहोत. त्याचप्रमाणे रशिया हे एक अतिशय मोठं राष्ट्र आहे. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा USSR होता त्याच्यावरची भूप्रदेश हा जर का एखादा ग्रह केला तर प्लुटो एवढा आकार आहे. एकट्या रशियाचा आकार हा तेव्हाच्या USSRचा प्लुटो ग्रह इतका आकार आहे असं म्हटलं जायचं. तर आता त्याच्यातून शकलं झाल्यानंतर जे USSR आणि सगळे स्थान तयार झालं ना, सेंट्रल एशियन स्थान, त्याच्यानंतर सोव्हिएत रशियाला वाटणं स्वाभाविक आहे की यांच्यावरती आपला एक प्रभाव असला पाहिजे. जसं ब्रिटनच्या जोखडाखालून आपण स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कॉमनवेल्थ नावाचं जे काही एक शेपूट बाकी आहे, ज्याचे आपण सगळे सदस्य राष्ट्र आहोत, कॉमनवेल्थ गेम्स. कॉमनवेल्थ म्हणजे ब्रिटिशांच्या अंमलाखालील असलेल्या कॉलनीज, ज्याच्यापैकी आपण सुद्धा एक आहोत. असंच रशियाने पण करायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा या गोष्टीमध्ये पाश्चात्य राष्ट्र घुसू लागली, रशियाचं नाक दाबू लागली, रशियामध्ये कुरघोड्या करायचे परिणाम करू लागले, त्यावेळी मात्र रशिया अस्वस्थ झाला. खास करून गेल्या 2 दशकातला पुतीनच्या नेतृत्वाखालचा रशिया. आणि त्यामुळे पुतीन यांनी ऐकलं मध्ये अनेक ठिकाणी मग जे छोटं म्हणजे शीतयुद्धानंतरचा शीतयुद्ध काय, अगदी 1-2 ओळीमध्ये सांगतो. साधारणपणे एक 50-60च्या दशकापासून 90च्या दशकापर्यंत सगळा खेळ जो सुरू होता तो 40च्या दशकापासून पण म्हणता येईल, तो प्रामुख्याने शीतयुद्धाचा काळ होता. जग 2 विचारधारांमध्ये विभागलं गेलं होतं, एक कम्युनिस्ट आणि एक भांडवलदारी किंवा स्वतंत्र विचारधारा. या दोघांमधल्या संघर्षाला शीतयुद्ध म्हणतात. प्रत्यक्ष युद्ध कोणीच खेळलं नाही, जी छोटी युद्ध झाली ती दुसऱ्यांच्या भूमीवर झाली, याला म्हणतात शीतयुद्ध. हेच नंतर सुद्धा होत राहिलं. आणि म्हणूनच चीनचा मुद्दा असो, अफगाणिस्तानचा असो, इराणचा असो, सद्दामच्या विरोधात अमेरिका असेल तर बाजूने रशिया असेल, असं प्रत्येक ठिकाणी बघायला मिळायला लागलं. त्यामुळे हे शीतयुद्ध सुरूच होतं. जोपर्यंत
थेट रशियाच्या नाकापर्यंत तोंडापर्यंत अमेरिका आणि हे पाश्चात्य राष्ट्र आली नाहीत आणि ती आली. आणि त्यामुळे अखेर एक तर तिकडे बसलाय पुतीन, काय आधीचा कोणी प्रेसिडेंट नव्हता, पुतीन बसला. तर पुतीनने मग सगळी स्वतःची ताकद दाखवायला सुरुवात केली. आता इथे आपल्याला थोडक्यात जर का पुतीन माहीत करून घ्यायचं असेल तर खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत, पण तुम्ही त्यांच्यावरचे अनेक भरपूर व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत. एक्सेंट्रिक माणूस आहे, रशियन स्पाय खात्यामध्ये KGBमध्ये काम केलेला माणूस आहे, इतक्या 20 वर्ष राष्ट्राध्यक्ष प्रमुख राहिलेला माणूस आहे, त्यामुळे त्याला पॉलिटी माहिती आहे, त्याला पॉलिसी माहिती आहे आणि अतिशय थंड डोक्याचा हुशार माणूस आहे. त्याने स्वतःचे सगळे विरोधकसुद्धा क्रूरपणे काही ठार केले, जेलमध्ये घातले, सायबेरियाला धाडले, जे काही केलं असेल त्याने. आणि आपल्याकडे कोणत्याही प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्य ठेवलेलं नाही आहे. इकडे फरक फक्त असा करायचा, स्वतः पुतीन USSRचा अपत्य असलं, म्हणजे जो जुना सोव्हिएत रशिया होता त्याच्या KGBचा एजंट असला पुतीन, तरी पुतीनला स्वतःला आवडतं किंवा त्याचं स्वप्नरंजन हे झारचा रशिया आहे. जसं भारतामध्ये इथल्या लोकांना सम्राट अशोकाचं राज्य, विक्रमादित्याचं राज्य, काही लोकांना कदाचित औरंगजेबाचं राज्य आठवत असेल, त्याचप्रमाणे पुतीनला आठवतं ते झारचं साम्राज्य, USSR नाही. किंबहुना त्याने आता या युक्रेनच्या क्रायसिससाठी कुणाला बोल लावले, रशियन राज्यक्रांतीचा जो प्रणेता होता त्या व्लादिमीर लेनिनला. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की पुतीनने हा निर्णय का घेतलाय. तर त्याच्यामध्ये ही सगळी कारण परंपरा आहे आणि पुतीनच्या या निर्णयाला बघताना आपल्याला असा विचार करावा लागतो, हे एका कम्युनिस्ट नेत्याचं स्वप्न नाही आहे, हे एका अशा हुकुमशाही वृत्तीच्या माणसाचं नेतृत्व आहे की ज्याला झार व्हायचं आहे, रशियाचा झारच व्हायचं आहे आणि रशिया एक करायचं आहे. तर याच्या विरोधात एक मोठा वर्ग म्हणतोय की असं करता कामा नये रशियाने. पण त्याची कारणं सुद्धा सांगितली की नाटोने तिकडे नाक खुपसलं, त्यामुळे हा सगळा प्रकार सुरू झाला. आता एक वर्ग आहे आणि हा प्रामुख्यानं याच्यात हिंदुत्व, गंमत आहे याच्यात, हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट दोघेही रशियाला, पुतीनला, प्रामुख्यानं पुतीनला एक प्रकारे पाठिंबा देत आहेत. आज आम्ही मगाशी एक बातमी दाखवली, त्याच्यामध्ये कुठली तरी हिंदू सेना म्हणून आहे दिल्लीमध्ये, तिन्ही तर पोस्टर्स लावले, अखंड रशिया के निर्माण में हिंदू बांधवों का भी सहयोग, पुतीन जी को हमारी शुभकामनाएं. अरे अखंड रशिया आणि त्याच्यात USSR लिहिलेलं आहे, USSR युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक, ही मुळात धर्मभेद, बाकी कोणतेही भेद न मानणारी विचारधारा, त्याचं स्वागत कोण करते, हिंदू राष्ट्रवाले. त्यांना ते माहीत नाही USSR काय आहे ते. बरं, ते अखंड भारत वगैरे करतात की अखंड रशिया वगैरे करायचा प्रयत्न करतात, ती कन्सेप्ट काय आहे. जेव्हा ते अफगाणिस्तानात घुसले होते त्याच्यानंतर ते काय भारताला सोडणार होते का. त्यांना शेवटी खालच्या समुद्रात यायचं होतं, ज्याला वॉर्म वॉटर्स म्हणतात, खाली यायचं, अरबी समुद्रात यायचं होतं आणि त्यांची ती ताकद सुद्धा होती. पण नाही, आमच्या हिंदुत्ववाद्यांना आनंद काय, तर पुतीन अखंड रशिया तयार करतोय, तो आपल्याला अखंड भारत निर्माण करायला मदत करेल. अशा भाबड्या समजुतीवरती असे मोठे भरपूर हिंदुत्ववादी आहेत की ज्यांना पुतीनने असं आक्रमण केलेलं आवडतंय. त्यांना कल्पना नाही आहे की युक्रेन म्हणजे काही पाकव्याप्त काश्मीरसारखा प्रकार नाही आहे, युक्रेन म्हणजे पाकिस्तान नाही आहे की जो सारखा भारताला डेवचत असतो, रक्तपात करत असतो. एक साधासुद्धा देश आहे, युरोपातला सगळ्यात मोठ्या आकारमानाचा देश आहे, सुखाने नांदत होता, रशियाबरोबरचे त्याचे संबंध होते, अनेक तिकडे रशियन भाषिक आहेत. असं असताना सुद्धा केवळ स्वतःच्या प्रदेशाच्या विस्तारासाठी पुतीन आणि त्याची जे एक बागुलबुवा त्यांनी तयार केला, त्याला त्यांनी निमित्त शोधलं, ते नाटोचं. अन्यथा नाटोच्या निमित्ताला सुद्धा काही अर्थ नव्हता, कारण शेवटी नाटो काही मिसाईल टाकणार नव्हते रशियावरती, पण ते निमित्त शोधलं आणि पुतीन त्यामध्ये घुसला. पण हे हिंदुत्ववाद्यांना कळायचं काही कारण नाही, कारण त्यासाठी अभ्यास लागतो. उरले दुसरे कम्युनिस्ट. तर आश्चर्य म्हणजे कम्युनिस्टांना सुद्धा पुतीनच्या या कृत्याचं खूप कौतुक आहे. वस्तुतः म्हणाल तर माकप किंवा भाकप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हे अधिकृतरित्या त्यांनी रशियाची बाजू घेतली जरी नसली तरी समाज माध्यमांवरती मी ज्यांना कम्युनिस्ट म्हणून ओळखतो, मला माहिती आहे ते कम्युनिस्ट आहेत, ते कोणावर टीका करतायत, झेलेन्स्कीवर. कोणावर टीका करतायत, युक्रेनवर. का करतायत की हे बघा, हे त्या नाटोमध्ये जाणार होते, हे बघा ते युरोपियन युनियनचा सदस्य होण्यासाठी प्रयत्न करतायत. कॉम्रेड प्रकाश रेड्डी, माकापाचे एक अतिशय वरिष्ठ नेते, आयुष्य समर्पण केलेले नेते, अतिशय आदर आहे त्यांच्याबद्दल. त्यांची मी फेसबुकवर कमेंट पाहिली की त्याच्यात एक फोटो होता, ते झेलेन्स्की EU म्हणजे युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी अर्ज करतानाचा. त्याच्यात लिहिलं, अरे हा तर साम्राज्यवाद्यांचा हस्तक दिसतो, अशा स्वरूपाची काहीतरी कमेंट आहे. आता एक तर तुम्हाला मुळात साम्राज्यवादी म्हणजे काय, फासीवादी काय, हे शब्द तुम्हाला कळणार नाही, कारण तुमची माझी पिढी याच्या खूप पुढे गेलेली आहे. अजूनही हे लोक जुन्या टर्म्स वापरतात, साम्राज्यवादी, फासीवादी, भांडवलशाहीवादी. एक तर त्यांना माहिती आहे की समाज आता याच्या पुढे गेलेला आहे. माहिती आहे तुम्हाला फासीवाद काय आहे, आणि हा शब्द नेमका हिंदी फाशीवाला, म्हणजे मराठी फाशी किंवा हिंदी फासीवाला फासी नाही, हा वेगळा आहे. पण ते आपल्याला माहीत नसतं. साम्राज्यवादी, कोणतं साम्राज्यवादी. पण त्यांचं म्हणणं आहे की हे वेस्टर्न कंट्रीज आहेत, या सगळ्या साम्राज्यवादी आहेत.
आणि त्यांचा बगलबच्चा, त्यांचा एजंट आहे हा झेलेन्स्की. कोण? युक्रेनवाला. आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी हा झेलेन्स्की जो बगलबच्चा चमचा आहे या साम्राज्यवाद्यांचा, म्हणजे वेस्टर्न कंट्रीचा, पाश्चिमात्य राष्ट्रांचा, त्यासाठी हा महान पुतीन त्यांच्यावर आक्रमण करतोय असं त्यांना कौतुकाचे उमाळे फुटतात. तोंड दाखवले ते म्हणतायत की रशियाने असं करायला नको होतं, पण निषेध करत नाहीयेत. ते म्हणत नाहीये ते चूक करतायत. त्यांचा रोग कुणावरती? एवढ्याशा त्या युक्रेनवरती, रशियाच्या तुलनेमध्ये. आता मुळात एकतर तुम्हाला स्वप्न काय आहेत माहिती आहे? हे एकांगी प्रेम आहे. कारण त्यांना पुतीनपेक्षा सुद्धा तो रशिया, मग सोव्हिएत रशिया आणि सोव्हिएत रशियाची शक्ल झाली होती. म्हणजे एक थोर लेखक होते, म्हणजे मी चुकत नसेल तर विजय तेंडुलकर होते, ते म्हणाले होते सोव्हिएत रशियाची शक्ल झाली आणि जणू आमची सगळी स्वप्न भंगली वगैरे वगैरे, असे त्यांना स्वप्न बिप्न पडतात सगळ्या लोकांना. तर त्यांची अशी स्वप्न आहेत की अरे हा पुन्हा एकदा सोव्हिएत रशिया सगळा पुन्हा एकत्र येईल, पुन्हा ताकदवान होईल, मग तो जगभरातल्या सगळ्या कम्युनिस्ट चळवळींना ताकद देईल, पैसा देईल, फंडिंग करेल, मदत करेल आणि पुन्हा जगामध्ये वेगवेगळी राष्ट्र राहणार नाहीत, सगळी एक प्रकारची म्हणजे सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ इंडिया, सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, अशी सगळी सोव्हिएत राष्ट्र होतील वगैरे वगैरे. खूप सगळं स्वप्नरंजन. आणि त्याचा नेता कोण असणार? पुतीन. म्हणजे झालंच. पुतीनच्या नेतृत्वाखाली असं काय होणार असेल तर मग संपलाच विषय. पण एक वेळ त्यांना याच्यामध्ये रस आहे. त्यांना असं वाटतंय की हे सगळं पुतीन करू शकतो. पुतीनच्या निमित्तानं का होईना, जर का रशिया ताकदवान होणार असेल तर अमेरिकेला चाप बसवता येईल. लक्षात घ्या, डावे जनरली चीनवरती सुद्धा फार कठोर टीका करत नाहीत. जे डावे भारतातल्या कामगार कायदे झोन्सबद्दल प्रचंड टीका करतात, जी केलीच पाहिजे, ते चीनच्या बाबतीत मात्र खूप असं आडून जरा असं कुरवाळल्यासारखं करणं, एवढंच ते बोलतात. त्यांना काही फार म्हणणं नसतं. आणि त्यांना विचारलं ते म्हणतात इकडे कुठे कम्युनिस्ट पार्टी, एवढं काय तुम्हाला चीनच्या बद्दल कशाला बोलता, इकडच्याबद्दल बोला. पण तुमचं म्हणणं काय आहे, तुमचं वर्ल्ड व्ह्यू काय चीनबद्दल? तर त्यांना कौतुक असतं त्याबद्दल. त्यांना कौतुक असतं की चीनी सरकारी कंपन्या इकडे विकल्या जात आहेत. तिकडे बघा चीनच्या सरकारी कंपन्या किती प्रगती करत आहेत. त्या प्रगती कोणत्या किमतीवर करतात हे ते विचारायला जात नाहीत, पण ते किती प्रगती करतात. तर या सगळ्यांचा नायक आता ठरतोय रशिया. जर का रशिया पाहुण्याच्या हातून, जर का म्हणजे पाहुणा पुतीनच्या हातून जर का हा पाश्चात्य राष्ट्रांचा विंचू मारला जात असेल, ठेचला जात असेल, तर तो त्यांना हवा आहे. याला आणखी एक कंगोर आहे. पुतीन आता सगळ्या पाश्चात्य राष्ट्रांना, युरोपला खिचगणतीतच धरत नाही. म्हणजे यांनी ते सगळं केलं ना, स्विफ्टमधून रशियाला बाजूला केलं, वेगवेगळे आर्थिक निर्बंध लावले. रशियाचं म्हणणे आम्हाला फरकच पडत नाही. त्याचं कारण रशिया एकतर एनर्जी सुपर पॉवर आहे. तुम्ही थोडंसं स्टॅटिस्टिक बघितलं तरी तुम्हाला कळेल, युरोप हा रशियावर अवलंबून आहे. आणि रशियाला आता याच्यातून पैसा, उद्या तुमची आर्थिक नाकेबंदी जरी झाली रशियाची, तर त्यासाठी त्यांना पैसा कमवण्यासाठी एक हक्काचा ग्राहक मागेच बसलेला आहे, जो तुलनेनं त्यांच्या जवळ जाणार आहे, तो म्हणजे शी जिनपिंगचा चीन. पुतीन आणि शी जिनपिंग मनोवृत्तीने समान आहेत. हे देश आकाराने प्रचंड आहेत. त्यांचं एकमेकांशी थोडंफार सीमावाद जर का सोडला तर गंभीर वाद नाही आहे. आणि एकेकाळचा कम्युनिस्ट आणि एक आत्ताचा कम्युनिस्ट आहे. त्यामुळे म्हणतात तर त्याच्यात नातंही जोडता येतं. त्यामुळे इथल्या कम्युनिस्टांना असं ते कसं वाटतं की बघा चीन चीन, मग रशिया, मग एकमेकांच्या जवळ मग एकत्र येणार, मग वेस्टर्न ब्लॉक्सला सगळ्यांचं तोंड दाबून टाकणार, पाश्चात्य राष्ट्रांना नामोहरम करणार, मग रशिया चीन एक वेगळी आघाडी तयार होणार, मग जागतिक कम्युनिझम वगैरे वगैरे वगैरे. तर त्यांना त्याच्यामुळे आवडते. कोणाला कशामुळे? हिंदुत्ववाद्यांना कशामुळे? अखंड USSR, अखंड भारत निर्मितीसाठी मदत करेल. पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, भूतान, आणखी कुठले छोटे मोठे द्वीप असतील तर ते सुद्धा, हे सगळ्यात सकट नेपाळ बिपाळ सकट सगळा अखंड भारत, ब्रह्मदेशापर्यंत. तर हिंदुत्ववाद्यांना पुतीनला पाठिंबा द्यायचा आहे अखंड भारतासाठी. कम्युनिस्टांना द्यायचं आहे का तर पाश्चात्य राष्ट्रांना, ज्यांच्याशी तुमचा किती फार संपर्क आलाय का, पण त्यांना कोणीतरी ठोकून काढायला आहे त्यांना, तर चला ठोकून काढा, यासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. आणि त्यामुळे मग आमचा तो पुतीन, आमचा तो शी जिनपिंग आणि दुसऱ्याचं ते कार्ट, बायडन आणि कोण असतील ते, हा एक भाग आहे. याच्या पलीकडे, पण या सगळ्याच्या बायनरीच्या पलीकडे, ही जी पुतीन वर्सेस झेलेन्स्कीच्या बायनरीच्या पलीकडे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. हा सगळा संघर्ष फक्त या दोघांमधलाच आहे का? मी अगदी सुरुवातीला एक वाक्य वापरलं होतं, पुतीन यांना खलनायक केलं जात आहे. पुतीन एकमेव खलनायक आहेत का? असतील तर एकमेव खलनायक आहेत का? आणि यासाठी आपल्याला जाणून घ्यावं लागतं पाश्चात्य राष्ट्रांची लबाडी. आता मी माझ्या मागासच्याच बोलण्याला थोडा विरोधाभास होईल असं बोलतोय. खास करून अमेरिका, स्वतःच्या जमिनीवर कधीही युद्ध न लढलेली अमेरिका ही अशा जगभरामध्ये चोची मारण्यामध्ये त्यांना खूप रस असतो. आणि असे अनेक त्यांनी प्रकार करून ठेवलेले आहेत. आणि यासाठी मी सगळ्यांना कंपल्सरी रीड म्हणून, म्हणजे माझा व्हिडिओ झाल्यानंतर जरूर मागवा, ग्रंथाली प्रकाशनाचं पुस्तक आहे घातसूत्र, दीपक करंजीकरांचा अतिशय उत्तम ग्रंथ, एवढा ठोकळा आहे तो वाचा.
तो वाचला की तुम्हाला कळेल की पुतीन काहीच नाही, हिटलर काहीच नाही, इतकं या लोकशाही राष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे काही गेल्या 5, 50, 60 वर्षामध्ये जे काही शेण करून ठेवलेले जगाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये, त्या सगळ्याची फळं ही इथे बघायला मिळतात. त्यामुळे नाटोमुळे पुतीन दुखावला हे एका पातळीला खरं आहे. याचा अर्थ पुतीनला आक्रमण करायचा अधिकार नाही आहे, पण हे खरं आहे, हे लॉजिक खरं आहे की रशियाची कोंडी कशी करता येईल, त्याला कधी मोठं होऊच द्यायचं नाही, कसं पिळता येईल आणखी. आणि त्यांनी दरवेळी म्हणजे पुतीन काय तो खलनायक, पण जॉर्ज बुश काय तो लाडका, पुतीन काय तो खलनायक किंवा सद्दाम काय तो खलनायक, पण आमचा ओबामा किती ग्रेट. ओबामा वगैरे म्हणजे किती कठपुतळी भावली होत्या. या भावल्या कशा कॉर्पोरेशनच्या कशा भावल्या आहेत हे तुम्हाला त्या पुस्तकात, त्या ग्रंथात वाचायला तुम्हाला मिळेल. तुम्हाला खोमेनी कसा वाईट धर्मांध आणि यांचे काय असेल ते किती छान माणसं आहेत. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं एकूण बेरीज केली त्यांनी केलेल्या नरसंहाराची, तर ती हिटलर, स्टालिन, हो स्टालिनसुद्धा, म्हणजे कम्युनिस्टांना ते पटणार नाही, स्टालिनसुद्धा अतिशय खुनी, वासनांध अशाच प्रकारचा प्राणी होता. त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे. कन्हैयाने एकदा त्याचा मुर्दाबाद म्हटल्यानंतर इकडच्या काही कम्युनिस्टांना फार राग आला की कन्हैया कसा काय मुर्दाबाद म्हणू शकतो. 100% मुर्दाबाद म्हटलं पाहिजे. हिटलरपेक्षा सुद्धा ज्याच्या गुलागमध्ये माणसं मेलेली आहेत त्या स्टालिनचं अकाउंटसुद्धा कधीतरी मांडलं गेलं पाहिजे, पण तो पुढचा विषय मी तो आत्ता घेत नाही. सांगायचा मुद्दा असा की पुतीन यांच्या कृतीचा अर्थ समजून घ्यायचा आहे. अर्थाचं आपण कृतीचं समर्थन नाही करायचं, पण अर्थ समजून घ्यायचा आहे. आणि तो असा की या पाश्चात्य राष्ट्रांनी गेली 6 दशकं जी काय वाट लावायचा प्रयत्न केला आणि स्वतःची एक सॉफ्ट पॉवरच्याद्वारे, हार्ड पॉवरच्याद्वारे या देशाच्या, या जगामध्ये अनेक देशोदेशांमध्ये वाद तयार केलेले आहेत. या सगळ्याची परिणती इथपर्यंत येऊन पोहोचते. त्यामुळे रशियाचा राग समजण्यासारखा आहे, पुतीन यांचा या पाश्चात्य राष्ट्रांबद्दलचा राग समजण्यासारखा आहे, पण कृती निषेधार्ह आहे, ही इथे गोष्ट लक्षात घ्यायची असते. आता याच्यात शेवट, माझ्या व्हिडिओच्या शेवटी येत असताना मग भारताने काय करायचं. काही जण म्हणतात भारताने निषेध का नाही नोंदवला, भारताने हे का नाही केलं, भारताने ते का नाही केलं. इथे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं आपलं व्यावहारिक हित कशात आहे. युक्रेनबद्दल व्यक्तिशा म्हणून मी आज माझ्या व्हिडिओची सुरुवात मी अशी केली की कोणताही चांगला स्वाभिमानी स्वातंत्र्यवादी नागरिक या आक्रमणाचं समर्थन करणार नाही. पण हे लक्षात घ्यावं लागतं राष्ट्राला असं भाबडं वागून चालत नाही. आपल्याला आठवण करून देतो की ज्यावेळी बांगलादेश मुक्तीचा सगळा लढा सुरू होता, ज्यावेळी पाश्चात्य राष्ट्र भारतावरती खंजीर खुपसायला तयार होती, सातो आरमार जेव्हा अमेरिकेसारखं लोकशाही राष्ट्र आणणार होतं त्यावेळी मदत करणारा रशिया, भारत पाकिस्तान वादाच्या मध्ये वेटो अधिकार वापरणारा तो रशियाच, अनेक क्रिटिकल कारणांच्या परिस्थितींमध्ये, मग ते स्पेस तंत्रज्ञानापासून कॉम्प्युटर किंवा अन्य तंत्रज्ञान असेल, डिफेन्स रिलेटेड तंत्रज्ञान असेल, मदत करणारा रशियाच. आणि अशा अनेक पार्श्वभूमीवर रशियाने ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याला मदत केलेली आहे. ती मदत आपल्याला विसरता येणार नाही. आता याचा अर्थ यापुढे उद्या आपण POK मध्ये घुसलो तर म्हणून लगेच रशिया मदत करायला येणार का? नॉट नेसेसरी. कदाचित रशिया आपल्या विरोधात सुद्धा जाईल. कदाचित आपण जर का POK मध्ये घुसलो तर पाश्चात्य राष्ट्रांसोबत रशिया म्हणेल की भारताने केलं ते चुकीचं केलं. पण ते समजून घ्यावं लागेल, कारण रशिया ज्या पोझिशनला आहे त्या डॉमिनेटिंग पोझिशनला भारत आत्ता नाही. पण म्हणून आपल्याला ज्याने मदत केलेली आहे आणि जो करू शकतो त्यालाच आपल्या विरोधात वापरायचं का किंवा त्याला आपल्या विरोधात करून ठेवायचं का, हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. तुलनेनं आपल्याला एकाच भूप्रदेशाचा विचार करता रशिया, चीन हे आपल्या आजूबाजूला आहेत, पाश्चात्य राष्ट्र नाही. आणि म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये भाजप सरकार किंवा केंद्र सरकार हे ॲब्स्टेन राहण्याची भूमिका बजावत आहेत, कोणत्याही प्रकारे कठोर निषेध करत नाही. ती अतिशय योग्य भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भूमिका अतिशय योग्य आहे. काँग्रेसचे पंतप्रधान, प्रधानमंत्री असे त्यांनीही हेच केलं असतं, त्याचंही मी समर्थन केलं असतं. या ठिकाणी नेहरूंचा अलिप्ततावाद कधी नव्हे इतका आपल्याला कामी आलेला आहे, तो योग्य ठरलेला आहे. एक लक्षात घ्या, आणि अलिप्ततावाद म्हणजे दरवेळी फक्त पळून जाणं असं नाही आहे. एकीकडे रशियाला समर्थन करत नसताना आपण अप्रत्यक्षरित्या तुमच्या या आक्रमणाला आम्ही समर्थनही देत नाही आहोत हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे, जे एक प्रकारे आपण युक्रेनच्या बाजूने बोलतोय. आणि आपली एक अतिशय विचित्र आंतरराष्ट्रीय राजकारण हे स्वतःच्या सोयीने करायचं असतं, स्वतःचं हित पहिल्यांदा बघायचं असतं. कुर्सी की पेटी बांधे आपण विमानात ऐकतो ना, पहिले किसी दुसरे पॅसेंजर की मदत करने के पहिले खुद की सहायता करे, तशी पहिल्यांदा आपली सहायता करायची असते. युक्रेनच्या मदतीला अख्खा युरोप आहे, वेस्टर्न कंट्रीजचा अख्खा बेल्ट आहे, ज्याच्यातले देश आपल्या मदतीला आले नव्हते, जे आता येत आहेत कारण आपल्याकडे भरपूर रिसोर्सेस आहेत आणि भरपूर मार्केट आहे वगैरे. ज्यावेळी हे काही नव्हतं तेव्हा रशिया मदतीला आला होता, तेव्हाच USSR आला होता. आणि नुसतं त्याच कारणासाठी नव्हे, यापुढे सुद्धा आपल्याला जेव्हा आपल्या रिजनल अडचणी असतील, प्रादेशिक असतील, त्यावेळी आपल्याला लगेच हाक देता येईल असा आपला मित्र हा रशियाच असू शकतो. आणि त्याच्या तुलनेनं
आत्ता जर का आपण युक्रेनच्या मदतीला उभे राहिलो नाहीत, समर्थनात उभे राहिलो नसल्याने पाश्चात्य राष्ट्रांच्या मनातून काय आपलं कमी होणार नाही. ते एक तर तसंही भारताला एक मोठी व्यापारपेठ म्हणूनच बघतात, त्यामुळे त्यांना आपण नकार दिला काय ॲबस्टेन राहिलो काय काही फरक पडत नाही. राहता राहिला युक्रेनचा प्रश्न. एकतर आपण 5-50 हजार किलोमीटर दूर, तसाही आपल्या समर्थनाचा उपयोग ना विरोधाचा उपयोग. बरं, पुतीन हा आपल्या सांगण्यावरनं सैन्य मागे गेल एवढं तर मुळीच दिवा स्वप्न मी सुद्धा कधी बघणार नाही. त्यामुळे आपण आपला रिअल पॉलिटिक स्वतःचा विचार करावा, स्वार्थी विचार करावा, आणि आपण जी ॲबस्टेनची भूमिका घेतलेली ती अतिशय योग्य आहे. त्यामुळे कोणी पुतीनचं उमाळे कोणाला, कुणी झेलेन्स्कीच्या नावाने हुंके देत आहे अशात न पडता आपण तटस्थ राहिलं पाहिजे, आणि ती आपल्या केंद्र सरकारची भूमिका अतिशय योग्य आहे. हा व्हिडिओ तुमचा मी बऱ्यापैकी तुमचा वेळ घेतला, पण खूप छान याच्या मुद्दे मांडता आले. मला तुमचेही मुद्दे जमवून घ्यायचे आहेत, कारण भरपूर मी दिवसभर बघतोय लोकांनी भरपूर कमेंट्स केलेल्या आहेत. सो 42 कमेंट्स आलेले आहेत आणि 142 कमेंट्स आलेले आहेत. येस, हरी नरके यांनी म्हटलेलं आहे की याची बरीच कारणं असू शकतात. त्यातलं एक म्हणजे दोघेही पोथीवादी आहेत, म्हणजे हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट. फरक एवढाच की एकाला मनुची तर दुसऱ्याला मार्क्सची पोथी प्रिय असते, पूजनीय असते. पोथी महत्वाची, पोथी प्रामाण्य महत्वाचं. ॲडव्होकेट राहुल पडवळ म्हणतात, रशिया मूळचा भारताचा मित्र अनेक वेळा आपल्या पाठीशी खंबीर उभा राहिला. गेल्या काही वर्षात अमेरिकेच्या जवळ आलो असो पण विश्वास वाटत नाही तो जो रशियाबद्दल वाटतो, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या, त्यामुळे लोकभावना रशियासोबत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आफताब कादरी म्हणतात, हिंदुत्ववादी युक्रेनला पाकिस्तान आणि रशियाला भारत या चष्म्यातून बघतायत, दुसरं काही नाही, त्यामुळेच रशियाची बाजू घेत आहेत. बरोबर आहे. हा मी पण तोच मुद्दा मांडलेला आहे की रशियाने एखाद्या प्रदेशावर आक्रमण करणं हे आमच्या इथल्या हिंदुत्ववादी मनाला असं वाटतं की बघा आपणही असं काहीतरी करू, आज हस के लेंगे पाकिस्तान, छीन के लेंगे अफगाणिस्तान, असं कदाचित त्यांच्या डोक्यात चाललेलं आहे. त्यामुळे कोणाला वाटेल तसं वाटेल ते आवडू शकतं. सुनील कदम यांची कमेंट आहे, दोघेही मोठी चूक करतायत. आक्रमण करणाऱ्या विरुद्ध भारत असला पाहिजे, मग तो कोणताही देश असो. युक्रेनची जी अवस्था आहे ती अवस्था भारताची कधीही होऊ शकते, तेव्हा आक्रमणाविरुद्ध बोलण्याचा भारताला काय अधिकार असेल. बरोबर आहे. हा मुद्दा लॉजिकल आहे, प्रॅक्टिकल नाही आहे. दोन गोष्टी आहेत, एक लॉजिकल एक प्रॅक्टिकल. आंतरराष्ट्रीय राजकारणात लॉजिकल आणि प्रॅक्टिकलचा मेळ साधावा लागतो, आणि काही नसेल तर प्रॅक्टिकलचाच भाग बघावा लागतो. आणि त्यामुळे आपल्याला रशियाचा निषेध करता येणार नाही, ॲबस्टेन राहता येऊ शकतं. आणखी काही ज्याला आपण म्हणतात डिप्लोमॅटिक वेज आहेत, ज्याद्वारे आपण आपली नापसंती किंवा खेद, लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात यातल्या प्रत्येक शब्दाचा कीस पाडला जातो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ही परिस्थिती सुधारायला हवी, दोन्ही राष्ट्रांनी एकत्र यावं, वाद सोडवावा, असं बोलून आपण मान्य करतो की वाद आहे. जसं रशिया म्हणतं ना की भारत पाकिस्तानने काश्मीर प्रश्नी सामोपचारानं चर्चा करावी, म्हणजे अप्रत्यक्षरित्या रशिया मान्य करतं की हा असा काहीतरी मुद्दा आहे ज्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, पाकिस्तानला सामील केलं पाहिजे. अशाच प्रकारे आपण वापरू शकतो शब्द, निवेदन देऊ शकतो. पण जाहीर निषेध करणं, रशियाला सांगणं की आक्रमण मागे घ्या वगैरे, याचा ना आपल्याला अधिकार आहे ना तेवढी आपली ताकद आहे, याची अगदी स्पष्ट जाणीव भारतीय म्हणून आपल्याला असली पाहिजे. विवेक जगदीश बिडवे म्हणतात, कम्युनिस्टांनी अधिकृतपणे काही भूमिका घेतली आहे का? मला कम्युनिस्ट पक्ष माकप भाकपची प्रतिक्रिया माहीत नाही. काही जणांनी मला पत्रकं पाठवलेली आहेत या पक्षांची. मी कम्युनिस्ट असलेल्या लोकांबद्दल बोलतोय की जे मला माहीत आहेत की ते ज्याला आपण कम्युनिस्ट विचारसरणी म्हणतो त्याचे समर्थक आहेत. मी जवळशी प्रकाश रेड्डींचं नाव सुद्धा घेतलं. त्याचप्रमाणे त्यांना असं एक रशियाबद्दल बोलताना थोडासा हळवेपणा आहे, पण युक्रेन की जो आता या सगळ्या रशियाच्या आक्रमणाचा थेट अंगावर वार झेलतोय, त्याला मात्र हा कसा एजंट आहे, हा कसा युरोपियन युनियनचा चमचा आहे, हा कसा वेस्टर्न कंट्रीजचा पाळलेलं आहे माणूस, अशा प्रकारे बघितलं जात आहे. त्याच्याबद्दल माझा आक्षेप. अमरदीप गरड म्हणतात, कम्युनिस्टांचं बरं असतं ते दल बदलून असतात, पण खोट्या हिंदुत्ववादीचे जिकडे खोबरं तिकडे चांगलं, अशी कमेंट आहे. नरेश विजय ओझा म्हणतात, कम्युनिस्टांना फरफटत मागे जावंच लागणार, बाकी हिंदुत्ववाद्यांचा जीव पाकव्याप्त काश्मीरमध्ये अडकलाय म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. दयानंद कनक दंडे असं म्हणतात, रशिया हा काही समाजवादी देश राहिलेला नाही, त्यामुळे कम्युनिस्ट लोकांना त्यांच्याबद्दल आदर वाटावा. देशभरातील संसदीय व गैरसंसदीय अशा कम्युनिस्ट पार्ट्या रशियाने जे युद्ध लादले त्याचा विरोध करत आहेत. युक्रेनच्या स्वतंत्र व सार्वभौमत्वाला मान्यता देण्याने यातच खरं सौख्य सामावले आहे, त्यांना समजतं. तुमचं म्हणणं मला मुळीच मान्य नाही आहे. पक्षाचं म्हणणं वेगळं आहे, पण कम्युनिस्ट असलेल्या लोकांच्या भावना वेगळ्या आहेत. आणि मी या माझ्या
सभोवताली असलेल्या सर्कलमधल्या लोकांना मला दिसत आहेत की त्यांचा सरळ दुटप्पीपणाला दिसून येतोय. त्यांचा राग हा नाटोवरती आहे, त्यांचा राग युरोपियन युनियनवरती आहे, त्यांचा राग युक्रेनवरती आहे की तो त्यांना सामील होतोय पण रशियापासून फटकून राहतोय, त्याचा त्यांना राग आहे. कम्युनिस्ट पक्षाने काही भूमिका घ्यावे. सुदैवाने माझा थोडा राजकारणाचा अभ्यास थोडासा जास्त असल्यामुळे पत्रकात लिहिलेला भूमिका तसं तर काय भाजपच्या सुद्धा सदस्यत्वाच्या तिकिटावरती गांधीवादी समाजवाद आम्ही मानतो असं लिहिलं होतं. आता जे लिहिलंय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा झाला तर तुम्ही कदाचित बाळबोध असाल. दुर्दैवाने मी तेवढा नाही आहे, त्यामुळे मला विश्वास ठेवता येणार नाही. आय गेस बऱ्यापैकी अशाच कमेंट्स आहेत. त्या सगळ्या कमेंट्स तुम्ही वाचू शकता माझ्या या पोस्ट खाली, तुम्ही त्या वाचू शकता. रवींद्र पतके यांनी कमेंट दिली आहे, पुतीन कम्युनिस्ट नाही राष्ट्रवादी आहे. हा तुम्ही म्हणताय तो लिंबू लोकांचा गोंधळ झालेला आहे. सगळ्या लिंबू म्हणजे कोण, लिबरल कदाचित. लिंबूंना वेस्टकडून उभे राहावे लागतात, हिंदू नेहमीच राष्ट्रवादाकडून उभा राहिलेला आहे. म्हणजे एकतर या तुम्ही कदाचित हिंदू होते दिसताय, तुम्हाला सुद्धा अजून पुतीन काय ते लक्षात आलेलं नाही. पुतीन राष्ट्रवादी नाही आहे. राष्ट्रवादी माणूस हुकुमशाहीवादी असू शकत नाही आहे. कारण मग आपल्याला ठरवावं लागेल की गांधी आणि नेहरू हे हुकुमशाहीवादी होते का. पुतीन हा पुतीनवादी आहे. पुतीनला स्वतःचं साम्राज्य तयार करायचं आहे, तो राष्ट्रवादी नाही. राष्ट्रवादी माणूस राष्ट्रातल्या लोकांच्या विरोधात असू शकत नाही. पुतीन आहे, त्याने रशियावरती जे जगणं लादलेलं आहे त्याच्यात रशियन सुखी नाहीत. त्यामुळे त्या माणसाला राष्ट्रवादी म्हणणं हे आपल्या अकलेचे दिवाळे निघालेले आहे हे दाखवून देण्यासारखं आहे. त्यामुळे आपण कृपया रशियाबद्दलचा अभ्यास वाढवावा. बाकीच्या सुद्धा कमेंट्स आहेत, मी सगळ्या वाचू शकत नाही कारण 140 कमेंट्स आहेत, पण मी त्या सगळ्या ठेवणार आहेत. मी कधीच डिलीट करत नाही. तुम्ही या कमेंट्स वाचाव्यात, जरूर वाचाव्यात, आणखी कमेंट्स कराव्यात, त्या मी जरूर बघेन. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा आहे. आमचा यूट्यूब चॅनल आहे साम TV, तो नक्की पहा. आणि आमची वेबसाईट आहे samtv.com, ती तुम्ही डेस्कटॉपवर पाहू शकता, ॲप आहे डाउनलोड करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आठवण करून द्यायची आहे, साम आता लवकरच ट्विटर स्पेसवरती सुद्धा येणार आहे, ज्यामध्ये अशीच चर्चा आपण ट्विटर स्पेसवरती घडून आणूयात. आणि त्यामध्ये मी तुम्हाला थेट आता आपल्याला ऐकता पण येईल, मी तुम्हाला सुद्धा सहभागी करून घेणार आहे. शक्यता प्रयत्न माझा हा आहे की तुम्हाला तज्ज्ञ म्हणून त्याच्यामध्ये मला बसवता येईल, तो सुद्धा करूयात. मी आणि माझे सहकारी आम्ही ट्विटर स्पेसवरती अशा चर्चा आयोजित करू. त्यामुळे लवकरच अशाच प्रकारची चर्चा ट्विटर स्पेसवरती सुद्धा पाहूयात साम TVवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल साम TV दररोज न चुकता पहा, कारण साम TV म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचं.